अजय तू बस. मला नाही बोलायचं तुझ्याशी. अगं असं काय करतेस? बस बघू. बस इकडे. म्हातारीचा जीव टांगणीला लावतोस. अरे दिवसा ढवळ्या असा ऍक्सिडेंट कसा होतो? अजय आता ऍक्सिडेंट असतो. अरे पण होतोच कसा? तू इतकी वर्ष गाडी चालवतोस ना, आतापर्यंत कधी असं झालं नव्हतं ना, मग आजच कसं झालं? काहीतरी भयंकर घडलं असतं तर रे. हे बघ पिट्या, माझं ना वय झालं आता, कळलं ना तुला? आणि हिने असलं टेन्शन ना मला नाही मामा सहन होतात. अरे या टेन्शन मलाच काय झालं असतं तर? काही झालं नाही आम्हाला. हे बघ आम्ही दोघंही धडधडीत आहोत. हे बघ तुझ्या समोर बसलोय की नाही व्यवस्थित. काही झालं नाही. तू शांत हो. रडू नकोस आणि प्लीज. स्वानंदी, फार लागलं नाही ना तुला? नाही. हे काय लागलंय? बरंच लागलंय का? आई कुठे अधिरा आली रे? अगं अधिरा आणि रोहन त्यांच्या घरी गेले. अरे पण हे तिचं घर आहे ना. होत, आता सासरच तिचं घर आहे. म्हणजे बरं केलं तिने गेली ती. समजूतदार आहे आपली अधिरा. दादा, तुम्ही दोघं ठीक आहात ना? हो. काही झालं नाही ना? तुझ्या समोर बसलोय की नाही? काही झालंय का बघा आम्हाला. व्यवस्थित होत की नाही? तुम्ही आहे ना जायलाच नाही पाहिजे होतं. अधिरा आहे ना नको तिथे हट्ट करते. हे बघ अधिराचा याच्यात काही दोष नाही. उगाच कशाला तिला बोलला होतेस? काही नाही झालं. काही नाही झालं. तुम्ही आहात ना माझ्या बरोबर. मला काही होणार नाही. एक मिनिट अगं एक मिनिट. आई या आत या, आत या, आत या. अहो बाबा, बाबा रिलॅक्स. आम्ही ठीक होत. आम्हाला काही झालं नाही. आम्ही सुखरूप आहोत. बरं आहेस ना तू? लागलं नाही ना? भैयाला सुद्धा अशी बातमी मिळू दे नको बाबा. अगं तुला रडायला काय झालंय? आम्ही ठीक होत, सुखरूप होत. हे बघ ना, आम्हाला काही झालंय का? रोहन मला खरं खरं सांग. आम्हाला काळजी वाटेल म्हणून आमच्यापासून काही लपू नकोस. तुम्हाला खरंच लागलं नाही ना? हो बाबा, आम्हाला लागायचा काय प्रश्न आहे तो? मुळात ऍक्सिडेंट हा समर सर आणि ताईच्या गाडीचा झाला. हो, आणि मी आणि अधिरा सेपरेट गाडीमध्ये होतो, त्यामुळे आम्हाला खरंच काही झालं नाहीये. बाबा ट्रस्ट मी, काहीच झालेलं नाहीये आणि आम्ही काही लपवत पण नाही आहोत. इनफॅक्ट ते आतापर्यंत घरी सुद्धा पोहोचले असतील. ए अधिरा, जावई बापू, तुझे पिंट्या दादा नाही ना गाडी चालवत कधी. ते ड्रायव्हर घेऊन जातात ना नेहमी. मग आताच त्यांनी गाडी चालवायची गरज काय होती त्यांना? हा, आता त्यांना ड्रायव्हर घेऊन जायला काय झालं होतं? बघ केवढा मोठा अनर्थ झाला असता. आता काही झालं असतं बरं वाईट तर काय केलं असतं आपण? सांग बघू. गरज होती का त्यांना चालवायची? बघ आता रोहननी कसं तुला अगदी व्यवस्थित आणलं, कारण त्याला नीट गाडी चालवता येते. चालवतो तो. पिंट्या दादा सुद्धा खूप व्यवस्थितच कार चालवतो, चांगली चालवतो तो. अरे मग ऍक्सिडेंट कसा झाला? हा, अहो आई, दुसऱ्या गाडीची काही चूक नसू शकते का? आता मोठा ट्रक आला आणि दादाच्या कारवरती आदळला तर त्याला दादा काय करणार? मोठा ट्रक आदळला? नाही ऐक, हे बघ, खरंच समर सरांची काही चूक नाहीये. आता ट्रक मागून येऊन धडकला, त्याला आपण तरी काय करू शकतो ना? एक्झॅक्टली. तेव्हा एवढा मोठा ट्रक, गाडीचं खूप नुकसान झालं असेल. डोंट वरी, त्यांच्याकडे इन्शुरन्स होता. सगळं इन्शुरन्स मध्ये कव्हर होणार आहे. देवाचे आभार माना, कोणाला काहीच झालं नाहीये बाबा. सुखरूप सगळीजण आली.
दुखतंय का? पेन किलर वगैरे एखादी देऊ? बरं वाटेल. नाही नको, ठीक आहे, एवढं नाही काही झालंय. तुम्हाला लागलंय का? हवंय का काही? मी ठीक आहे. ओके ओके. ओके सॉरी. ते माझ्यामुळे तुमची ट्रिप कॅन्सल झाली म्हणून. अशी माझी कुठे ट्रिप होती ती, तुम्ही आलात म्हणून आपण दोघं गेलो. मला फक्त रोहन आणि अधिरासाठी वाईट वाटतंय. त्यांचं काय, ते जातील परत वेळ काढून. पण ओव्हरऑल जे काही घडलं त्याबद्दल सॉरी. मी अजून थोडी नीट गाडी चालवायला हवी होती. अहो नाही, पण तुम्ही चांगली गाडी चालवता. नाही हो, पण ऍक्सिडेंट झाला तेव्हा मीच गाडी चालवत होतो, त्यामुळे लोकांना असं वाटणार की माझ्यामुळेच ऍक्सिडेंट झाला. नाही नाही, तुम्ही अगदी नीट गाडी चालवत होतात. चूक त्या ट्रकवाल्याची होती, तो नीट चालवत नव्हता. हो का? तुम्हाला येते का गाडी चालवता? नाही, मग तुम्हाला कसं कळलं की मी नीट गाडी चालवत होतो? कारण तुमच्या बाजूच्या सीटवर बसून मला भीती नाही वाटली म्हणून. भीती वाटत नव्हती हा एकच क्रायटेरिया आहे समोरचा माणूस गाडी चांगला चालवत होता हे सांगायला? अहो आता जेवण छान झालंय हे सांगणाऱ्याला स्वतःला जेवण छान करता यावं लागतं, असं काही गरजेचं नसतं. मुळात जेवण चांगलं झालंय की नाही हे भुकेवरनं ठरतं. एक मिनिट, म्हणजे काय म्हणायचं आता तुम्हाला? म्हणजे तुम्हाला जर भूक चांगली लागली असेल तर अन्न कसंही असलं तरी सुद्धा ते चांगलंच लागतं. ओके, तुम्हाला मुद्दा कळला ना? तुम्हाला माझा मुद्दा कळतोय का? मी सॉरी म्हणतोय, मी माफी मागतोय, तुम्ही उगाच स्वतःकडे मोठेपणा घेताय. काय म्हणजे मोठेपणा घेते? नाही तर काय, तुम्ही फार चांगली गाडी चालवत होतात, तुमच्यामुळे काही झालं नाहीये. उगाच माझ्या जखमेवरती फुंकर मारून तुम्ही स्वतःकडे मोठेपणा घेताय. काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? अहो मोठेपणा घ्यायचा प्रश्न कुठे येतोय ह्यात? मला खरंच वाटलं की तुमची चूक नव्हती, कारण ट्रकने मागून धडक दिली ना, मग ते मी तुम्हाला बोलून दाखवलं. मग ह्यात मी मोठेपणा कुठला? मोठेपणा तर तुम्ही घेताय सारखं सारखं, हे स्वतःला सारखं दोष देऊन. हे बघा, जेव्हा धडक बसली ना तेव्हा गाडी मी चालवत होतो का नाही, याच्यात मोठेपणाचा प्रश्न आला कुठे? चूक झाली. ऐका, तुम्ही गाडी चालवत होतात ना, आज तुम्ही चुकलायत. तुम्ही भयंकर मोठी चूक केली आहे. इतकी मोठी चूक जगात कुणीच करू शकत नाही, इतकी मोठी चूक. काय बोलताय तुम्ही? काय वाटेल ते बोलताय? माझी चूक कशी काय सांगा मला? त्या ट्रकने मला मागणं धडक दिली म्हणजे चूक त्याची झाली, माझी चूक कुठनं झाली? परमेश्वरा, हेच बोलत होते ना मी या माणसाला. एक मिनिट, देवाला मध्ये आणू नका. संभाषण आपल्यामध्ये चाललंय, त्याचा काही संबंध नाहीये. खरं तर यात काहीच अर्थ नाही हे मलाच कळलं पाहिजे होतं, कारण जर तुमच्याशी संभाषण बरं व्हायला लागलं की तुम्ही भांडण उकरून काढताच.